काढून घेते आता. गायू काय खाणार नाही. गायू सुरू येते तिथं 3 वाजता. हे बघा असं ठेवून गेले. काय खाल्लं काय माहिती जावई बापूनी. गायला माझा व्हिडिओ आलाय तर इतकं वाईट वाटतं तुम्हाला काय सांगू शकू मी. मग दिवस का नाही बोलत बोलत खूप रडती. सोनू पिलू म्हणा पप्पा पण आले ना म्हणते जय तू येडी होशील का बाळा म्हणते ती. माझे मिस्टर म्हणते तू येडी होणार अगं. नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तर चला छानशी सुरुवात करू. आज सोनू पिलू गेले शाळेत आणि गाय झोपले तुम्हाला दाखवते. आणि स्वेटर घातलेला आहे मी. आणि आता कामं भरपूर म्हणजे चहा बनवते. आणि रात्री कशी मी तुम्हाला जेवण काय बनवलं हे दाखवलं नाही. अंड्याची भुर्जी बनवलेली आणि नुसत्या रोट्या बनवलेल्या. काय सुद्धा माझं कामच हातच काम करेना. कमर पण दुखत होती. अजूनही काही सुद्धा झालेलं नाही. पुसलेलं नाही. टेम्परवारी पुसून ठेवलेलं आहे. तर ही बघा लई हाताला लागले. हात कापायला लागलाय. थर 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 लांब दिसणं झालंय. पण इकडं पण बघा ही काल साफसफाई करताना सकाळी उठली ना ह्याच्यातनं आपोआप रक्त येत होतं. आतल्या साईडला लागलेलं आहे. आपल्या साईडला काय लागले कळलं नाही. खिडकी लागली का तर चोथा लागलं कापलाय. खूप आत गेलेला आहे. हितनं जी हितपर्यंत कापलेला आहे. आणि हित एवढा टवका उडलेला आहे तो दरवाजा खोलताना. तर चला चहा करते पिते. डोकं लई भयानक दुखायला लागले. तर आता तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाते मी. आणि गायला बघा. आणि आपल्याला कपडे खूप धुवायचे मला. आता कालचे तसेच पडून आहेत हे की नाही. तर चला जयू आता शॉल घेतले. तर चला गायला बघून घ्या. हे बघून घ्या. गायू निवांत झोपलेले आहे. बेडवर आहे. सर्व असं पडलेलं आहे. बेड असं टेम्परवारी लावून झोपलेलो आम्ही. आणि हे बघा गायू किती शांत उशीवर झोपलेली आहे. हा लावलेला आहे हीटर. खूप लांब आहे गायूपासून आणि मी इथंच आहे. आणि हे सगळं आता परत काढून आपल्याला फॅन वगैरे साफसफाई करायची आहे. खिडकीतलं हे सगळं जाळी वगैरे काढून घेतलेत. पण झोपायचं कसं म्हणून आपण बेड लावलेला फक्त. आता हे आपल्याला सर्व साफ करायचं आहे मला. ही आपलं अलमारी वगैरे पेपर वगैरे. तर गायूराणी झोपले का नाही शांत. हे बघा दरवाजा वगैरे म्हणजे एक रूम आज आपण बघू कुठपर्यंत साफसफाई होते. आणि हे पडलेलं आहे तुम्हाला माहीत सगळं. हे बघा असंच पडलेलं आहे सर्वच. हे किचन आहे जयूचं. झालं. हे बघा आत्ताशी पराठे वगैरे करून दिलेत. हे स्टाईल्स वगैरे मी अशी साफ केली बघितलेलीच आहे. ही काही सेटिंग केलेलं नाही. कलरचं काम आपलं हे परत होणार आहे. ही सगळं बघा ही पुट्टी लावली नाही तिने काही नाही. त्यासाठी आपण थोडं आहे त्याच्यातच सगळं क्लीन केलं आहे बघा. हे मी बेसिंग वगैरे किती काळं होतं ते. आणि परत आपलं किचन हे बघा. सोनू पिलूला मी काय दिलं. 1 मिनिट कॅमेरा का दिसेना व्यवस्थित. हां बनवून दिलं. आणि आलू फ्राय. जावई बापू इथून टिफिनच घेऊन जावे लागलेत. ती काही येणं झाली. ती मसाल्याचा डबा तसाच ठेवलेला आहे. आणि हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पास घेऊन. हे सगळं मी व्यवस्थित घासून केलेलं आहे. ही एकदम व्यवस्थित केलेलं आहे. तर चला आता इंडक्शन करू. आता चहा बनवू. चहा ठेवूया फटाफट. गाईचं पाणी नाही संपलं वाटतं. ह्याच्यात पाणी आणते दुसरं. थांबा 1 मिनिट. तर या आता चहा बनवूया. इंडक्शन ऑन करते. चहा बनवते. हाताला पकडा येणं झालंय बिलकुल. खूप त्रास होतोय हाताला खूप. तर आता जेवी बघा किचन कशी ठेवते. आता इथून पुढं तुम्हाला बघायला भेटेल. काय माझ्यात कमी असते तर सांगत जावा. आणि मला पण शिकवा. कारण मी राजश्रीला कसं वागायचं काय शिकवायची. मला शिकवणारं कोण नव्हतं. कारण मी एवढे मला फॅमिली भेटली अशी कुणाला म्हणजे कुठंच नव्हती. म्हणजे भेटलीच नव्हती ना. कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होती मी. आणि फक्त कोण मला वळण लावणार म्हणजे कोण समजून सांगणार नाही. तर चुकले तरी असं कामात मी बोलल्या तर कधीच कुणाची माफी काढत नाही ना. कुणाला उलट बोलत नाही मला. त्यासाठी ती तर सगळं माहीत आहे. पण ना मी कुठं अशी म्हणजे साफसफाई नाहीतर डेकोरेशनमध्ये आणि सांगत जावा. ठीक आहे. जेवणामध्ये मला कमेंटमध्ये शिकवा.
कारण मी जवळ तर येऊ शकत नाही, पण एवढं शिकू शकते. ठीक आहे, अद्रक घेते, थांबा. अद्रक कुटून घेतलं. आणि तुम्ही मला शिकवा प्लीज बरं का जेवणाचं. मला जेवणाची खूप आवडता, खूप. मी पहिल्यापासून मला का नाही मी काय शिकवलं ना मी लई म्हणजे मला खूप आवडायचं, खूप. म्हणजे कुणापाशी शिकले नाही, अशीच मनाला लावून करायची. म्हणजे आज मी बनवलंय, ह्याला चेंज करू, ह्याला चेंज करून दुसरं बनवू, अशी ना. आणि माझ्यापासून का नाही राजस्थानी यूपी बिहारचे हे खूप शिकतात आपल्याकडून, माझ्याकडून खूप शिकतात. आपले शंकरपाळ्या म्हणा, जेवणाचं आप कैसे बनाते हो इतना टेस्टी असं म्हणून शिकते. पण बघा आपल्याकडचीच टेस्ट असते. त्यामुळे माझ्याकडून मला चिकन मटन पण तुमच्याकडून नॉनव्हेजचं पण शिकायचं आहे. मासं पण आणल्यावर का नाही तुम्हाला माझ्या पद्धतीने मी बनवते ती दाखवते, पण तुमच्या पद्धतीने पण मला दाखवत जावा, कारण मला समजेल कसे बनवायचे. चला आलू फ्राय आहे, काढून घेते आता. गायू काय खाणार नाही, गायू सुरू येते. तिथं 3 वाजता पोहोचत होती, आता अडीचलाच पोहोचून जाते दोघं, त्यामुळं काही टेन्शन नाही. तवा खूप खराब झालाय, खूप. खरं सांगते तुम्हाला, काल जावई बापूंना मी घासायला लावलेला, ते म्हणत होते काय ग केलंयस, आता डेलीच आहे, आता त्यांना येत नाही, आता काय करायचं, जबरदस्तीने घेणं रक्त येत होतं ना. त्यामुळे म्हटलं पंडित मला सकाळपर्यंत घासून द्या, जसं सकाळी ना सुनू पिलूच्या टिफिनला देते ना काहीतरी बनवून, ती बनणार नाही त्याच्यावर व्यवस्थित. म्हटलं कसं पण थोडंसं साफ करा. जावई बापूंनी ती तवा रात्री थोडा साफ केला, म्हणत होते होत नाही माझ्याशी, तर एवढं हे होत होतं बघा. चहा बनवून घेते. कप कुठं आहे काय माहित नाही, कप पॅकिंग मध्येच कुठं आहे, आता ग्लास मध्येच घेते आहे ना. तर या चहा प्यायला घेऊ का चहा, 1 मिनिट. चहा बनवायचा चाललेला आहे, इंडक्शनवर बनवायचा चाललेला आहे. आता काळ्या स्टाईल्स आहे ना मला खूप आवडते. ठीक आहे, आपलं पण लवकर माझं घर बनलं ना, मला खूप आवड आहे. मला खूप माझ्या घराला सजवायची वगैरे मला खूप आवड आहे. ठीक आहे, खूप म्हणजे खूप. उकळी या लागली आपल्या चहाला, चांगलं उकळून घेते. चहा पिली नाही डोकं लई दुखतं, आता पण तसंच होतंय मला. चला चहा बनवून घेते. चहा बनलाय आपला आणि ह्या ग्लासमध्ये घेते ग्लास, कारण आता पॅकिंग मध्ये कुठं काढू, खाली काय पोचा बिचा अजून लावलेला बिलकुल नाही, बिलकुल. म्हणजे झाडू वायपर वडून वगैरे घ्यायला लागले, झाडू मारून घेते, बिलकुल काय ते दुसरं नाही. त्यामुळं आता कुठं काढून ठेवायचं, कपडे ती एवढी काढायची, त्यातली कुठली पाहिजे ती खिचड करून काढून घ्यायला लागले सोनू पिलू, तेवढेच पप्पा प्रेस करून द्यायला लागलेत, तेवढेच घालून जायला लागलेत. आणि काय आपली रूम वगैरे काय अजून साफसफाई झालेली नाही, कुठं ठेवायचं काय ठेवायचं हे पण नाही. ती बघा असंच ठेवून गेले. काय खाल्लं काय माहिती, जावई बापूनी गायला मांडी उठून बसलेली, उठत नव्हती, पप्पांच्या मांडी होती, गाय उठतच नव्हती. तर मला सांगा एक गोष्ट, तुम्ही मलाई घेता का दुधात चहामध्ये? मी चहामध्ये मलाई घेते, आपली शाई घेते, मला ना लय आवडते चहामध्ये ही शाई आवडते. राजश्रीला नाही आवडायची, राजश्री म्हणायची ताई तुझी बाया लय वेगवेगळी खायची पद्धत हट म्हणायची. मी म्हणायची तुला काय माहित, तू खाऊन बघे ना, तुझी तर जगा वेगळीची खायची तर मला नाही आवडत अशी म्हणायची. मला लय आता माझ्या बहिणीनं घरात सेट केलंय म्हणून 10 वेळा फोन केला असता, ठेवतच नव्हतं. एक तर बात आम्ही ठेवतच नव्हतो फोन, दिवसभर चालू. हे तर माझं असायचं, काही युट्यूब नव्हता काय नव्हतं, दोघी बहिणी युट्यूब असायचा ना. ताई व्हिडिओ मी हा बनवलाय ग, कसं टाकायचं, मॉनिटाईज सोनू लावायचा. आणि मला पण त्या युट्यूब मधलं काय कळायचं नाही, ती टाकायची, मग मी लिहून पाठवायची व्हॉट्सअपला की काय बोललीस तो हे. तर त्याच हेनं मी कधी लिहून पाठवले तरी ती थंबनेलवर ह्याच्यावर ठेवायची, टायटलवर. आणि काही वेळ माझ्याकडून चुकून झालं की मी म्हणायची मला नाही माहिती तू काय बोललीस आणि विचार कर, आणि त्याच प्रकारे टायटल लिहायचं. तर म्हणायची होत आहे का. तर हे चला घेऊन का मी खोटं सांगत नाही. हे मलाई घेते बघा, हे धरणं झालंय. चला ग्लासमध्ये घेतला, एवढा चहा घेतलाय. ठीक आहे, एवढा ही बघा ही इथपर्यंत. तुम्हाला खरं सांगते, मी नवीन जागेवर जाऊ
पुराण्या जाग्यावर जाऊ, पण मला राजश्रीची कमी खूप वाटते आणि खूप आठवण येते. एवढी आठवण येते ना, मी काय सांगू शकत नाही. पोस्टिंग आली तर त्याला, दाजीचे प्रमोशन आले तर एवढी खुशी, सगळ्याला फोन लावून सांगायची. अरे माझ्या दाजीची प्रमोशन झाली. जिजा म्हणायची, जिजीमा म्हणायची मला, जिजा पार्टी काय देणार, आम्हाला माहित आहे दाजीलाच पार्टी द्यावं लागतं, दाजी काय देत नाही. लय हसवायची, लय. त्याला सगळं, आज मी कुठं बाहेर चालली ना तरी तिचा फोन चालूच. माझा हमेशा फोन इथं, कोण शेजारचं म्हणायचं हार्ट अटॅक येतं फोन असं घेतलं की, असं नसतं घ्यायचं. तरी पण मला ऐकायची नाही मी. ब्लूटूथ 2-3 खराब केलं. दाजी त्याचे हेडफोन इथून घेऊन जायचे. दाजी येताना मात्र 4-5 हेडफोन पाहिजे, काय पण करा, डाका डालू आहे तुझ्यासाठी, काय पण करा घेऊन ये. मग इथून गेले ना जावई बापू तुमचे, हेडफोन इथून घेऊन जायचे 4-5. मग तीच कानाला लावायची, दाजी ही चाललं ही चाललं ना असं बोलत राहायची. मग मी तिच्या नादीनं का नाही ब्लूटूथ घ्यायला, लोक खवळली, ब्लूटूथ घेतलं. ब्लूटूथ लावून का नाही करायची ना, ती पण खराब झालं. मग ती सोन घालत नाही का हेडफोन, ती घालायची, ती पण काढून ठेवलं. दुसरं एक लॅपटॉपचं आहे, ती पण घालायची. लय मी पण तिच्या नादीनं केलंय. तर खूप तिला सगळ्यात, माझ्या ताईला क्वार्टर भेटलं, माझी ताई पोस्टिंग चालली, ताई मी येणार, दिल्ली म्हणलं की तिथं राणीच बनली असती. तर या चहा प्यायला, कारण राजश्री म्हणजे राजश्री नव्हती. 1 सेकंद सोडायची नाही, 1 सेकंद, कुठला दिवस नाही की तिला मी विसरते. हे असलं घर आहे, काही मला सुख शांती कमी नाही नवऱ्यापासून. पण काय करू, मला खूप आता ही चहा वगैरे असं वाटतं की काय नको दुनियात. मला काही मुलं बाळ असून पण मला कधी कधी ना असं वाटतं, मला काय नको, मला काय कमी आहे का. मला घर आहे, नवरा जिथे जातो, मला छोटा असतो मोठा असतो घर आहे, नवरा आहे, सगळं आहे आनंदात जी पण आहे. पण राजश्रीची कमी खूप वाटते, रात्रभर आठवण येते. फोटो तिचा निघाला, युट्यूबवर गेली, तिचा व्हिडिओ आला तर इतकं वाईट वाटतं, तुम्हाला काय सांगू शकू मी. मग दिवसभर का नाही बोलत खूप रडती. सोनू पिलू म्हणा, पप्पा पण आले ना, म्हणते जय तू येडी होशील का बाळा, म्हणते ती. माझे मिस्टर म्हणते तू येडी होणार. अगं राजश्रीचं तेवढंच होतं म्हणायचं, तर काय करायचं, तू रडून घेऊन येणार आहेस. ते म्हणते मला पण वाईट वाटत नाही, स्वतः पण राजश्रीसाठी रडते कधी कधी. ठीक आहे, नाही म्हणायची. नॉनव्हेज तिला पसंत होतं, आम्हाला सर्वांना नॉनव्हेज खूप पसंत आहे, दोघी बहिणीला. ठीक आहे, तर दाजी चालले ना 2-2 किलो आम्हाला ठेवून जायचे, खोटं नाही. मथुरे तर म्हणायची, दाजी आम्ही पुऱ्या गावाला घालायचं का हो, अशी म्हणायची. गेल्या म्हणायची बापासारखं बघतात ना, बाहेरनं काही चिप्सचं पॅकेट आणलं ना तिघाला, सोनू पिलू राहते तिला. मग म्हणायची दाजी ताईला नाही, असू दे ती काय बारकी आहे, ती नाही खातीनं मना केलंय असं म्हणायचं. मग म्हणायचं हे तुला नाही आणलं पण मला आणलं, मी एक लहान बाळ आहे ना तुमचं. लय म्हणायचे असे तुमचे लहान बाळ माझंच होतं, ते माझंच होतं. पण काय करू, असे काय कमेंट येतात. तू एक वेळ पण दिसली नव्हती जयू राजश्रीच्या, एवढं काम आहे पण तिचं सकाळपासून खूप आठवण येते. मी कुठं असं काही गेली आली की नाही मला खूप आठवण येते. तुम्ही म्हणता रडू नको, तिच्या आत्म्याला शांती मिळत नाही, पण हे दुखायचं थांबत नाही. मी लई दाबते तुमच्यापासून, थांबवायचं पण होत नाही. आणि सगळे म्हणजे म्हणते तू तर नव्हती पण गाईला खूप छान सांभाळती, खूप आनंद होता. पण एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, खोटं नाही सांगत, करोना काल होता. 6 महिने तर होती युट्यूबवर राजश्री. ह्या 6 महिन्यात करोना काल होता, काही गाड्या पण बंद होते, तरी पण क्वारंटाईन होत होते. मी 3 दिवसाचा प्रवास तरी पण त्यासाठी गेली नव्हती का, वर्षभर होती का. मी स्वतः इकडे आले ना, 1.5-2 वर्षात जाते घरी, ती पण सुख शांती नसते. कुठं जायचं, कुणी साईडला जायचं, तिकडे गेली तर लोक नाव ठेवते, ती पण भीती असते, जीवाला असायची. ठीक आहे, तर मी कधी पण ह्यांच्यावर आले ना 2013 पासून मी 2 ते 2.5 वर्षानं घरी जाते, मी नाही जात कुठं. मग तुम्ही कसं सांगा, 6 महिने राजश्री आलेली का नाही युट्यूबवर. तर करोना काल होतं, त्यावेळी मी कसं तिच्यात व्हिडिओमध्ये दिसणार. आणि मी साक्षात माझं नाव घ्यायला मना केलं होतं, पण जाऊ द्या. चला आज खूप काम आहे. मी आता कपडे हे ठेवते, कपडे भिजत टाकते, माफ करा. नवीन घरात भरल्या घरात रडू नको म्हणता, पण काय बहीण आहे, बहिणीसाठी दुखणं फिलिंग थांबणार नाही.
त्यासाठी रडणं करणं हे झालेलंच आहे आता. ठीक आहे, राजश्रीची खूप आठवण लागली. सगळे गेले, गायू झोपली. गायूला मी बघतच असते. इथंच आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. ही समोर ही काही आहे, हेच दरवाजा सगळे रूम चिटकून आहेत. काय तुम्ही काळजी करू नका. काय बोलावीच कळत झाले मला. माफ करा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.